जिंदाबाद, धनुष्यबाण जिंदाबाद। त्या 5 सूत्रामध्ये एक सूत्र असं आहे की आमचं सरकार आल्यावर आम्ही महालक्ष्मी योजना चालू करू आणि 3000 रुपये महिन्याला आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनींना द्यायची व्यवस्था करू। त्यातला दुसरा मुद्दा आहे की महाराष्ट्रात आता इथनं पुढं महिलांना कुठेही महाराष्ट्रात फिरायचं असेल ते एसटीने मोफत फिरण्याची व्यवस्था होईल। महिलेकडून बस कंडक्टर तिकीट मागणार नाही। अतिशय नकारात्मक विकास विरोधी लोक आहेत, हे खोटारडी आहे। खोटं बोल पण रेटून बोल। जे लोक आता याला विरोध करत होते तेच लोक म्हणतात आम्ही महालक्ष्मी योजना आणतोय। अरे एकीकडे विरोध करायचा, दुसरीकडे खोटं बोलायचं, लोकांना फसवायचं, हे असले धंदे लोक खपून घेत नाहीत। आणि म्हणून आपल्या सर्वांनी विचार केला पाहिजे। या महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी आहेत। जुनी पेन्शन योजना आम्ही लागू करू म्हणून शिंगणे साहेबांनी सांगितलं। महाराष्ट्रात सगळ्यात अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टी महाराष्ट्रातल्या जनतेला दिलासा देण्यासाठी आम्हाला करणं गरजेचं आहे। आम्ही आमच्या सरकारने पंचसूत्री राहुल गांधी, शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब एकत्रित येऊन मुंबईत ही पंचसूत्री जाहीर केली। जाहीरनामाही जाहीर झालाय। त्या 5 सूत्रामध्ये एक सूत्र असं आहे की आमचं सरकार आल्यावर आम्ही महालक्ष्मी योजना चालू करू आणि 3000 रुपये महिन्याला आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनींना द्यायची व्यवस्था करू। त्यातला दुसरा मुद्दा आहे की महाराष्ट्रात आता इथनं पुढं महिलांना कुठेही महाराष्ट्रात फिरायचं असेल ते एसटीने मोफत फिरण्याची व्यवस्था होईल। महिलेकडून बस कंडक्टर तिकीट मागणार नाही। शेतकऱ्यांना कर्जमाफी उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, शिंगणे साहेब त्या मंत्रिमंडळात होते, त्यावेळी आपण पहिल्यांदा महाराष्ट्रात कर्जमाफी केली। कितीतरी हजारो कोटी रुपये त्यात खर्च केले। ती कर्जमाफी करताना महाराष्ट्रातल्या जनतेला, शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी होती। रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपये। आता ती कर्जमाफी दिल्यानंतर 5 वर्षाचा कालखंड उलटला। सोयाबीनला दर नाही, कापसाला दर नाही, कांद्याची या सरकारनं वाट लावली। अनेक पिकांची अतिशय दारुण अवस्था मागच्या 4 वर्षात आम्ही डोळ्याने बघतोय। या सरकारला काही करता आलं नाही। विशेषतः 2 वर्षात, 2.5 वर्षात सरकारला बुडवण्याचं काम शेतकऱ्यांना या सरकारने केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। जरा कापूस वाढायला लागला, 22 लाख गाठी परदेशातनं ह्यांनी आयात केल्या। सोयाबीनला देवेंद्र फडणवीसांनी मोर्चा काढला होता 2013-14ला आणि सांगितलेलं की सोयाबीनला 6000 रुपये दर दिला पाहिजे। आता दर 3200, 3400, 3800, 3900 हा दरम्यान सोयाबीन खेळतंय। गेलं नागपूर कोर्टात गेलं, लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी। मग असे सावत्र भाऊ तुम्हाला चालतील का? अशा सावत्र भाऊंना तुम्ही निवडणुकीत मत मागायला आल्यावर विचारणार ना की तुम्ही आमची योजना का बंद पाडायला घेतली? आणि म्हणून ती योजना म्हणाले सरकार आल्यानंतर आम्ही योजना बंद करू, सरकार आल्यावर योजनेची चौकशी करू आणि जे दोषी आहेत त्यांना जेलमध्ये टाकू। अरे दिलं तर नाही, आम्ही दिलं, त्यांना जेलमध्ये टाकायच्या भाषा करताय। अरे एकनाथ शिंदे माझ्या लाडक्या बहीण, लाडके भाऊ, लाडक्या शेतकऱ्यांसाठी एकदा नाही 100 वेळा जेलमध्ये जायला तयार आहे। पण मला विश्वास आहे की माझ्या लाडके बहिणी, लाडके भाऊ आणि लाडके शेतकरी यांचं सरकार कदापि येऊ देणार नाही। कारण हे अतिशय नकारात्मक विकास विरोधी लोक आहेत, हे खोटारडी आहेत। खोटं बोल पण रेटून बोल। जे लोक आता याला विरोध करत होते तेच लोक म्हणतात आम्ही महालक्ष्मी योजना आणतोय। अरे एकीकडे विरोध करायचा, दुसरीकडे खोटं बोलायचं, लोकांना फसवायचं, हे असले धंदे लोक खपून घेत नाहीत। आम्ही एवढंच सांगतो की जसं लाडक्या बहिणीने आपण योजना केली तशी आपण
महायुतीचा 10 कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे आणि त्यामध्ये लाडक्या बहिणी योजना आता 1500 वरून 2100 रुपये आपण केलेली आहे. मी बोललो होतो तुम्हाला 1500 वर आम्ही ठेवणार नाही, तुम्हाला आम्ही 1500 वर ठेवणार नाही हे बोललो होतो मी. आणि तुम्हाला जसं सरकारची ताकद वाढेल तसे पैसे वाढतील. माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं, लखपती झालेलं. आणि म्हणून दुसरी योजना आम्ही केली, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची योजना आम्ही केली. शेतकरी सन्मान योजना 12,000 रुपये होते, प्रधानमंत्री मोदींचे 6 आपले 6 ते 12चे आता 15,000 करण्याचा आपण निर्णय घेतलेला.